ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाकडे सर्व राज्याचे लक्ष लागलं असून उद्या दुपारी 12 वाजता ओमराजे निंबाळकर हे निर्णय घेणार आहेत. शिंदे गटात जायचं की उद्धव ठाकरे यांच्या गटात जायचं, नेमकं ओमराजे निंबाळकर हे उद्या काय निर्णय घेणार याकडं सगळ्या जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागलं आहे. तर आपण बघूया. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तासच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये ऑपरेशन टायगर या नावाखाली एकनाथरावजी शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, लोकनेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर या गोंडस नावाखाली 6 लोकांनी जो काही प्रवेश केला आहे, जो काही एक गट तयार केला आहे, ते म्हणजे ऑपरेशन टायगर. आणि हे लोक, हे खासदार उद्धव ठाकरे यांच्या गटाचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे होते. आणि 6 खासदारांनी परवा निर्णय घेतला, एक गट स्थापन केला आणि या गटामध्ये ओमराजे निंबाळकर हेही सामील होते. परंतु ओमराजे निंबाळकर यांना एक सहानुभूतीची लाट गेल्या 20 वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये वारंवार बघण्यास मिळत आहे. त्याचा विषय असा आहे की ओमराजे निंबाळकर यांचे वडील आणि जे काही पद्मसिंह पाटील यांनी त्यांच्या वडिलाचा खून केला. या खुनामुळं ओमराजे निंबाळकर यांच्या मागं जिल्ह्यातील लोकांनी सहानुभूतीची लाट गेल्या 20 वर्षापासून तयार केली आहे. आणि त्याचाच फायदा म्हणून ओमराजे निंबाळकर यांना एक वेळेस आमदार आणि एक वेळेस खासदार करण्याचं काम तेथील जनतेने केलं आहे. परंतु गेल्या 8 दिवसापासून जी काही चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्या चर्चामधून ज्यावेळेस या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खासदारांनी त्यांच्यापासून वेगळं होऊन जो काही एक गट तयार केला, त्या गटाच्या माध्यमातून किंवा त्यांना चीड म्हणून ज्या त्या मतदारसंघातून कोणी गद्दार म्हणू लागलं, वेगवेगळ्या शिव्या देऊ लागलं. आणि याचाच भाग म्हणून ओमराजे निंबाळकर यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आणि या बैठकीच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करावा. तर काही लोकांनी असं सांगितलं की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच मागं राहावं. परंतु कैचीत सापडल्यासारखं जे काही खासदार ओमराजे निंबाळकर यांची परिस्थिती झाली आहे, त्याच परिस्थितीच्या अनुषंगाने उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते उद्या मोठा निर्णय घेणार आहेत. नेमका निर्णय काय घेत आहेत? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडंच ते परत जातात की एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करण्यास तयार होतात? हेच जनतेचं आणि धाराशिवकरांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणून मित्रांनो, नेमकं आपल्याला ओमराजे निंबाळकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं, आणि ओमराजे निंबाळकर हे उद्या नक्की निर्णय घेतील का, हे आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.